बदलापुर के पास स्थित सागांव में एक बेहद चौंकाने वाली घटना सामने आई है। फार्म हाउस में सीने पर गोली लगी अवस्था में 23 वर्ष युवक का शव बरामद हुआ है। मृतक की पहचान भुवन कृष्णा पाटिल के रूप में हुई है। सागांव में उनका अपना क्रिकेट टर्फ था और उसी परिसर में यह घटना हुई। इस घटना से पूरे इलाके में सनसनी फैल गई है। प्राथमिक जानकारी के अनुसार भुवन पाटिल रोज की तरह अपने क्रिकेट टर्फ पर मौजूद थे, तभी अचानक यह घटना घटी। सीने में गोली लगने से उनकी मौके पर मौत हो गई। उनका शव लॉन में खून से लथपथ हालत में मिलने के बाद इलाके में हड़कंप मच गया। घटना की सूचना मिलते ही ग्रामीण पुलिस तुरंत मौके पर पहुंची और जांच शुरू कर दी। यह घटना आखिर कैसे हुई, इसे लेकर अभी तक कोई आधिकारिक जानकारी सामने नहीं आई। भुवन ने खुद को गोली मारकर आत्महत्या की, गोली गलती से लग गई या फिर यह हत्या का मामला है। पुलिस इन सभी पहलुओं से जांच कर रही है। आज कुळगाव पोलिसांना प्राथमिक 5च्या सुमारास पाटील माउंटेन व्ह्यू जिमखाना या ठिकाणी भुवन पाटील यांना हे जखमी अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्या ठिकाणी व्हिजिट केली असता त्यापूर्वीच त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह त्यांना भुवन पाटील यांना हॉस्पिटलला घेऊन गेल्याची माहिती समजली. हॉस्पिटलमध्ये खात्री केली असता ते मयत असल्याची माहिती निष्पन्न झालेली आहे. घटनास्थळी CCTV आहे, त्यामध्ये भुवन पाटील हे स्वतः जखमी अवस्थेत बाहेर आलेले दिसत आहेत आणि ते शस्त्र बाहेर टाकताना दिसत आहेत, अग्निशस्त्र. या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद त्याच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरून आम्ही घेतलेली आहे. घटनास्थळ पंचनामा, CCTV फुटेज, संबंधित साक्षीदार, इथले केअरटेकर या सगळ्यांचा तपास करून त्याचा आम्ही निष्कर्ष. घटना घडली त्यावेळी त्यांचे केअरटेकर इथं उपस्थित होते, पण ते आत झोपलेले. प्राथमिक माहिती विचारली असता ते आतमध्ये झोपलेले, एवढी माहिती निष्पन्न आहे. तो हा तपासाचा भाग आहे. आता कुटुंबियांकडे जास्त सखोल तपास करता आलेला नाही. आता प्राथमिक तपास जो आहे तो झाल्यानंतर त्यांच्याकडे जबाब नोंद कर. हा आत्ता आम्ही त्याबाबत काहीच सध्या जी प्राथमिक आत्महत्या आहे की किंवा इतर काही हाताळताना काय चूक झाली याबाबत आम्ही तपास करून त्याचा निष्कर्ष नोंदवू.